नमस्कार, मी वृषाली पाटील TV9 विशेषमध्ये आपलं स्वागत करते। आम्ही एका महिन्याचा पगार देतोय असं म्हणून आपले आमदार कर्जमाफीच्या वायद्याचा मुद्दा टाळून देतात। एकीकडे राज्यातला शेतकरी उद्ध्वस्त झालाय आणि दुसरीकडे आम्ही मदत म्हणून महिन्याचा पगार दिला याची चर्चा होते। जर निवडणुकांआधी सरसकट निकष न पाहता लाडक्या बहिणींना मंजुरी मिळू शकते, तर मग निवडणुकीत दिलेल्या कर्जमाफीचा वायदा कुठे अडकलाय हा प्रश्नही विचारला जातोय। पाहूया। आम्ही एक महिन्याचा पगार शेतकरी नुकसानीसाठी देऊ म्हणून आपल्या आमदारांनी मोठ्या थाटात घोषणा केली आहे। महाभारतातल्या कर्णानंतर इतकं मोठं दातृत्व कदाचित या भूतलावर दाखवणारं कुणी नसेल। खरं तर आम्ही सत्तेत बसून सरकार म्हणून कर्जमाफी देऊ, ओला दुष्काळ जाहीर करू असं नेते जाहीर करू शकत होते। प्रसंगी आपल्याच सरकारला धारेवरही धरू शकत होते। मात्र अलीकडे अशा वैयक्तिक घोषणांचा पाऊस पाडून सरकारचं दायित्व झाकण्याचं फॅड सुरू झालं। महिन्याचा पगार देऊन आम्ही सर्वस्व ओवाळून टाकल्याचा आविर्भाव काही नेत्यांच्या चेहऱ्यावर दिसतोय। मुळात नेते जनसेवा या गोंडस नावानं सत्तेत येतात आणि त्याच सेवेच्या मोबदल्यात आपल्याच करातनं पगार घेतात। आता आपलेच पैसे आपल्यालाच देऊन अनेकांच्या चेहऱ्यावर जन्मोजन्मीचा उपकार केल्याचे भाव। शेतकरी नुकसान भरपाईला निकष लावणारे, पंचनामे आणि ईदभर मोजमापानं पैसे देणाऱ्या नेत्यांना पगारात किती भत्ते मिळतात, त्याचे निकष काय त्यावर नजर टाका। आपल्या आमदारांचा दरमहा पगार भत्ते मिळून 2,80,000 ते 3 लाखांपर्यंत जातो। आमदारांचा मूळ पगार 1,82,000 हा फक्त पगार झाला। आता भत्तेही बघा। मोबाईलच्या जमान्यात टेलिफोनसाठी दरमहा 8,000 रुपये भत्ता। पेपरलेस कारभाराचा प्रचार करणारे नेते आपल्याच आमदारांना स्टेशनरीसाठी 10,000 भत्ता देतात। पीएच्या पगारासाठी 25,000, ड्रायव्हरच्या पगारासाठी 20,000, कम्प्युटरसाठी दरमहा 10,000 रुपयांचा भत्ता। अधिवेशन भलेही न चालो त्यासाठी दर दिवशी 2,000चा भत्ता। हे झालं फक्त पगाराचं। आता आपल्या कार्यसम्राट आमदारांना सरकारकडून मिळणाऱ्या सवलतीही बघा। राज्यात प्रवासासाठी दरवर्षाला 15,000, महाराष्ट्राबाहेरच्या प्रवासासाठी दरवर्षी 15,000। याशिवाय एसटी महामंडळ बेस्ट मधूनही फुकट प्रवास। राज्यातल्या राज्यात 32 वेळा विमान प्रवास फुकट, देशात 8 वेळा प्रवास फुकट, ठराविक रेल्वे प्रवासही फुकट। महाराष्ट्राबाहेर प्रवास करायचा असेल तर 30,000 किलोमीटरचा प्रवास खर्च सरकार देतं। आमदारानं गाडी खरेदी केली तर त्यावरचं व्याजही सरकार भरतं। आमदारांच्या खासगी दवाखान्यातला 90% खर्च सुद्धा सरकारच देतं। इतक्या सुविधा घेणाऱ्या नेत्यांचं सरकार मात्र पंचनाम्याच्या आधारावर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देतं। एकीकडे आमदारानं घेतलेल्या गाडीवरचं व्याज सरकार भरणार आणि शेतकऱ्यानं घेतलेल्या मोटरसायकलचा हप्ता थकला तर बँक गाडी उचलून देणार। एसटी, विमान, रेल्वे, बेस्ट मध्ये आमदार सदैव सवलतीतून किंवा फुकट प्रवास करणार आणि दुसरीकडे सरकार 65 वय झाल्यानंतर सामान्यांना एसटीचं अर्ध्या दरानं तिकीट देणार। दरमहा 1,80,000 घेणाऱ्या आमदारांना सरकारच्या म्हाडाच्या अल्प गटातनं घरं घेण्यास पात्र ठरवलं जातं आणि लाडक्या बहिणीचं कुटुंब दरमहा 21,000च्या वर असेल तर ती अपात्र ठरते। नेता एक टर्म जरी आमदार झाला तरी सरकार त्याला पूर्ण हयात आणि हयाती पश्चात त्याच्या पत्नीला दरमहा 50,000 रुपये पेन्शन देतं। सामान्यांना आयुष्यभर नोकरी करून रिटायरमेंट नंतर जे पेन्शन मिळतं त्यातून वृद्धापकाळाच्या गोळ्या आणि औषधं सुद्धा येत नाहीत। इतिहासात आजवर कधीही आमदारांना स्वतःच्या पगारवाढीसाठी मोर्चे काढावे लागले नाही। दुसरीकडे कष्टानं पिकवलेल्या शेतमालाला भाव द्या म्हणून विना मोर्चा घोषणा झाली असं एकदाही घडलं नाही। एका महिन्याचा लाखोंचा पगार थकला म्हणून आमदाराला रडताना कधी कुणी पाहिलेलं नाही। इकडे 2-2 महिने व्यापाऱ्यानं पैसे थकवले म्हणून अश्रू ढाळणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या हजारोत आहे। आमदारानं हप्ते थकवले म्हणून कोणत्या बँकेनं गाडी उचलून नेण्याचं धारिष्ट्यही दाखवलेलं नाही, तर दुसरीकडे हप्त्याला 4 दिवस लेट झालं म्हणून बँकेचे एजंट शेतकऱ्याच्या दारावरून वाहनं खेचून नेतात। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या जनसेवेच्या व्रताचं चीज झालं नाही किंवा करोडोंचं कर्ज फेडू शकलो नाही म्हणून एकाही नेत्यानं आत्महत्या केल्याचं ऐकिवात नाही। पण घामानं पिकवलेलं पीक गेलं म्हणून हमसून हमसून रडणारा आणि अवघ्या 50,000च्या कर्जापायी गळफास लावणारा शेतकरीच आहे।
त्यामुळे आता आमदारांनी आम्ही शेतकऱ्यांना 1 महिन्याचा पगार देतोय म्हणून खुशारक्या माराव्यात की आत्मचिंतन करावं याचा विचार त्यांनीच करायचा आहे. कारण पोस्टर बॅनर लावायला याच शेतकऱ्यांची पोरं असतात. दंगली वेळी याच गरिबांच्या पोरांवर गुन्हे दाखल होतात. आयुष्यभर मातीत राबून हाच पोशिंदा अन्नदाता म्हणून संपतो आणि सीमेवर सुद्धा याच पोशिंद्याचे पोरं लढता लढता शहीद होतात. शेतीचं एवढं नुकसान झालंय महाराज. आज सगळेला सर्व्हिसवाले दिवाळी करतील, आमचा शेतकरी यावर्षी दिवाळी नाही करू शकत महाराज, नाही करू शकत दिवाळी महाराज. त्याचा हातातला घास गेलाय, वाहून गेलं महाराज. आज त्याला आधार देण्याची गरज आहे. ज्याने कर्ज काढून बी पेरलं त्याला औषधवाल्याचा फोन सुरू झाला, त्याला खतावाल्याचा फोन सुरू झाला आणि शेतातली सोयाबीन त्याची वाहून गेली. तो बांधावर बसून राहिला आणि संध्याकाळी घरी आल्यावर उशीत मुंडकं गुतून रडला रे, तो रडला. आज त्याच्या डोळ्यातले पाणी पुसण्याची गरज आहे. मी तर एवढंही सांगेल तुम्हाला, आपल्या घरातल्या दिवाळीचा खर्च थोडा कमी केला तरी चालेल, पण ज्या घरात दिवाच पेटत नाही त्या घरात निदान 2 वेळच्या जेवणाचा दिवा पेटू द्या. आज शेतकऱ्याच्या घरामध्ये भयान चित्र आहे, भयान. 2-3 वर्षापूर्वी पाऊस नाही म्हणून पिकं जळाली आणि यंदा पिकं पावसानं संपला रे. शेतकरी संपला. मी स्वतः शेतकरी आहे चांगला, संपलो आपण. आणि एक विषय झालं, पिकं संपू द्या पण जास्त पाण्यामुळे जमिनीमधली क्षार संपले, जमिनीचा पुनर्जन्म करावा लागेल. म्हणजे जमीन तयार करून खत वाढवावे लागतील, तिच्यामध्ये जी मिनरल, क्षार, विटॅमिन म्हणतो. आता जरी पाऊस उघडला तर रब्बीसाठी आपली जमीन पोषक राहिली नाही. तिच्यातला फॉस्फरस गायब झाला, तिच्यातला कार्बन गायब झालाय, तिच्यातला नायट्रोजन गायब झालाय. आणि आमच्याकडं तेवढी आर्थिक बाजू आता भक्कम राहिलं नाही. आमच्या मुलांची आम्हाला फी भरावीच लागते. मुलगी लग्नाला आलीच आहे. आज सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न शेतकऱ्याचा तर झाला, पण शेतकरी जिच्यावर जगतो त्या गाईचा सुद्धा प्रश्न उभा राहिला. नुसतं आपलं बांधावर त्याच्या जायचं, पीक पाहणी करायची, लगेच स्माईल फोटो फिटो. ते वावरात गेले तर जाऊ दे, 5च मिनटं वावरात गेले ते तरी टी व्हीला आलं. आमचं आयुष्य ढेकळात गेलं, आम्ही कधी नाही आलो. 13च केळं वाटले वाढदिवसाला, 13 केळं. तरी टी व्हीला दिवसभर बातमी चालू होती, फळे वाटप, फळे वाटप, फळे वाटप, फळे वाटप. 13च केळं. त्यातले 11 कार्यकर्त्यांनी खाले, 2च केळं शिल्लक. 3च रगा वाटल्या, उबदार वस्त्रे वाटल. अरे आज गरीबाच्या झोपडीतले आसरू पुसले तर ती साई पालखी होईल. म्हणून दिवाळीला आपला खर्च थोडा कमी करा, पण आपल्या शेजारच्याही घरात थोडा दिवा लागू द्या. आमदारांचा 1 महिन्याचा पगार त्यासाठी द्यायचं निश्चित झालंय. ती गोष्ट चांगली असली तरी एकूणच जे काही चाललंय ते काही फारसं योग्य आहे असं म्हणता येणार नाही. ही उद्भवलेली असाधारण परिस्थिती आहे. याच्यामध्ये कुठल्याही निकष नियम वगैरेकडे न बघता तारतम्य ठेवून राज्य शासनाने मदत करायला हवी होती, परंतु तसं घडताना दिसत नाही आहे आणि ही अत्यंत चिंतेची बाब आहे. त्याच्यातच राज्य शासनाने इतर खर्चावर नियंत्रण आणायला हवं. कारण आजच 2 विभागांचे कार्यक्रमांच्या प्रसिद्धीसाठी जाहिरात देण्यासाठी जवळपास 62 कोटी रुपये मंजुरी झालेत आणि ही बाब पूरग्रस्तांच्या जखमीवर मीठ चोळणारी आहे. सगळे अनावश्यक खर्च कमी करून सध्या पूरग्रस्तांना मदत, आणि तीही तात्पुरती मदत नव्हे तर त्यांना पुन्हा मूळ पदावर त्यांना सबल करण्या इतपत मदत झाली पाहिजे. अजय सोनावणे, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.